मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आकार DG9च्या एका विशेष पॉडकास्टमध्ये आज मी एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहे. विषय तसा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, कारण राजकारण म्हटलं की राजकारणात अंदाज, ठोकताळे आणि भविष्य हे आलंच. त्या अंदाजाला जोडून काही भविष्य सादर केली गेली होती. एक अनुमान वर्तवलं गेलं होतं. कशाबद्दल तेही तुम्हाला माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर जे निकाल अपेक्षित होते त्याहीपेक्षा सगळ्यांना उत्सुकता होती की महाराष्ट्र राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील का? आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेला किंवा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या चाहत्यांना एक आस लागली होती की त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसलेलं त्यांना पाहायचं होतं. त्यात देवाभाऊंचं ते प्रसिद्ध वाक्य, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, तेही प्रकर्षानं सातत्यानं आपल्या समोर येत होतच, किंबहुना ते आणलं जात होतं. त्याहीपेक्षा देवाभाऊंनी जो शेर विधिमंडळात जो सादर केला होता, मेरा पानी उतरते देख मेरे किनारे पे घर मत बना लेना वगैरे, समंदर हूं मैं लौट कर आऊंगा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो उहापोह झाला आणि त्यानंतर नेमकं काय होणार याची उत्सुकता लागलेली असताना अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता तुम्ही जो आवाज ऐकलात त्या आहेत ज्योती जोशी, प्रसिद्ध ॲस्ट्रो गुरु. त्यांचं मी ऑफिशियली म्हणजे औपचारिक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांनी आता त्या फ्रेममध्ये पाहिलं असेल. बरोबर. आणि त्यानंतर आज सगळेच चमकले असतील. या त्याच ज्योती जोशी आहेत ज्यांनी एक अंदाज वर्तवला होता की महाराष्ट्राची जी कुंडली आहे त्याबरोबरच देवेंद्र फडणवीसांची जी कुंडली आहे, एकनाथ शिंदेची कुंडली आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी एक ठोकताळा मांडला होता की देवेंद्र फडणवीस हे काही मुख्यमंत्री बनत नाहीत. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर जो काही सपाटा सुरू झालाय, म्हणजे आमच्या त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स वाचल्यानंतर, तर मला वाटलं की ज्योती जोशींशी थेट आपण तो प्रश्न जो तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे तो घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, गप्पा माराव्यात. फक्त त्याच प्रश्नाचं प्रयोजन आजच्या आमच्या गप्पांच्या मागे. मॅडम, तुम्ही जो होरा वर्तवला होता, जो अंदाज वर्तवला होता की महाराष्ट्राची जी पत्रिका आहे त्यानुसार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्रिकेचा अभ्यास करून की ते काही मुख्यमंत्री बनत नाहीत, त्यांनी अट्टहास करू नये, हा तुम्ही एक शब्द वापरला होता की त्यांनी प्रयत्न करू नयेत. तसं सहज साध्य होईल असं दिसतंय, पण प्रयत्न करू नयेत, त्यांना ते हानिकारक असेल. पण आता जे काही चित्र दिसतंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत, थोडासा बदल झालाय, खांदेपालट भूमिका बदलल्यात, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगत होतात की एकनाथ शिंदेची पत्रिका खूप स्ट्रॉंग आहे आणि ते मुख्यमंत्री होण्याचे जास्त संकेत मिळत आहेत, तसेच आपल्याच या चॅनलवर याही पूर्वी एक ज्योतिषी येऊन गेले होते, भानुशाली म्हणून. त्यांनीही हाच अंदाज वर्तवला होता. मग हे अंदाज चुकले का, किंवा हा चुकले असतील तर ते चुकले कुठे? नमस्कार. DG9 चॅनलवर मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचे सगळ्यांचे प्रश्न खरंच योग्य आहेत. प्रेक्षक जेव्हा हे प्रश्न विचारत आहेत तेव्हा ते योग्य आहेत आणि त्यांचा तो अधिकार देखील आहे. अंदाज चुकले हे सांगण्यापूर्वी मी एक छोटीशी गोष्ट सांगते. एक राजा असतो, त्या राजाला राज ज्योतिषी नेमायचा असतो आपल्या राज्यात. मग दवंडी पिटल्या जाते, 100-200 ज्योतिषी येतात, त्यांच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, घटना पडताळल्या जातात. असं करत करत शेवटी 2 ज्योतिषी राहतात. मग प्रश्न राजाला पडतो की ते इतके तुल्यबल असतात की प्रत्येक घटना ते जशीची तशी सांगत होते, म्हणजे काही पर्याय राहिला नाही राजाकडे. आणि त्या काळी आपलं शास्त्र प्रचंड विकसित होतं. म्हणजे हे आपल्या संस्कृतीत आता आम्ही हा एक चॅलेंज फेस करतो की आम्हाला ती ग्रंथ उपलब्धच नाहीत.
मग आम्ही नव्याने संशोधन सुरू केले, नव्याने कार्य सुरू केले. परंतु तेव्हा आपलं ज्योतिषशास्त्र प्रचंड प्रगत होतं. मग एक दिवस काय झालं, त्या ज्योतिषांपैकी एक जण आला, राजाला भेटला, म्हणाला आज रात्री 9 वाजता पाऊस पडेल, जोरदार धुवाधार गारा, वातावरण एकदम छान होतं, पावसाचा काही चिन्ह नव्हतं. ज्याला वाटलं चला बरं झालं. मग तो ज्योतिषी पुढे सांगतो की त्यात रात्री 9 वाजता एक सोनेरी मासा आपल्या राजवाड्याच्या दारासमोर पडते. राजा खूप खुश होतो की जर हे खरं ठरलं तर मग आपण यांना फायनल करू. थोड्या वेळाने दुसरा ज्योतिषी येतो. तो सांगतो आज रात्री 9 वाजता जोरदार पाऊस पडेल. राजा विचारात पडतो. पाऊस पडला की एक मासा पडेल, तो राजवाड्याच्या दारापासून 5 फूट लांब असेल आणि तो मातकट रंगाचा असेल, ग्रे शेड आपण म्हणू शकतो. मग बरं वाटतं, सगळीकडे चर्चा सुरू होऊन जाते की त्या दोन्ही ज्योतिषांच्या फलकथनात फरक आलेला आहे. आता बघूया खरा कोण. अख्ख्या राज्याची पब्लिक तिथे जमा होते. रात्री पर्यंत छान वातावरण असतं संध्याकाळपर्यंत, आणि अचानक वातावरण बदलतं, पावसाचं वातावरण तयार होतं. तसं पब्लिकची उत्सुकता आणल्या जाते. सर्व पब्लिक तिथे जमा होते. रात्री पाऊस पडतो, 9 वाजता पडतो, आणि 5 मिनिटांनी पाऊस थांबल्यावर जेव्हा लोक पाहतात तर राजवाड्याच्या दाराच्या 5 फूट बाहेर मातकट रंगाचा मासा पडलेला असतो. त्या दुसऱ्या ज्योतिषाला राजज्योतिषी म्हणून जाहीर केलं जातं. सगळे खूप आनंदित असतात की आपल्याला योग्य ज्योतिषी मिळाला. मग राजा त्याला बोलवतो, विचारतो की तू इतका परफेक्ट कसा आला. तर तो सांगतो माझ्यापेक्षा परफेक्ट पहिला ज्योतिषी होता. मासा सोनेरीच होता, तो दाराजवळच पडला, पण त्याने व्यवहार जोडलं नाही की पाण्याच्या प्रवाहात तो वाहत जाईल आणि जमिनीची माती त्याला लागेल. कदाचित मी इथे चुकले. महाराष्ट्राची पत्रिका मी अभ्यासाला घेतली तेव्हा मला असं दिसलं की या निवडणुकीनंतर अनेक पक्ष सत्तेवर असतील. तर मी हा विचार करायला हवा होता की ऑलरेडी 3 पक्ष एकत्रित आहेत, आणि ते 3 पक्ष जरी एकत्रित निवडून आले तर ते बहुमत सिद्ध होईल. मग पुन्हा एकजूट करायची किंवा याची गरज उरणार नाही, ते माझ्या लक्षातच आलं नाही. बहुमत कुणाला मिळणार नाही या आधारावर मी त्रिशंकू सांगून टाकलं. प्रेडिक्शन केलं. ते माझं धडधडीत चुकलं. कारण की मी व्यवहाराला तिथे कमी पडले, आणि मी तसंही म्हणते की माझा राजकारणाशी संबंध नाही, त्यामुळे मी तेव्हाच चुकले होते असं सांगू शकते. पण तुमचा हा अभ्यास फलज्योतिषावर आधारित आहे की नेमकं ज्योतिषातही अनेक वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे वैदिक ज्योतिष किंवा संख्याशास्त्र. तुमचा अभ्यास कशावर? 22 विभाग आहे. केपी, लाल किताब, न्यूमरॉलॉजी, या सगळ्यांची जननी म्हटलं जातं ते वैदिक ज्योतिषशास्त्र. आणि मी अभ्यास करते तो वैदिक ज्योतिषशास्त्राचा, कारण वैदिक हा आपल्या शास्त्राचा आत्मा आहे. वेदांच्या आधारे केला. म्हणजे वेदांचं 6वं अंग ज्याला आपण म्हणतो ते ज्योतिषशास्त्र. वेदांची दृष्टी म्हणजे ज्योतिषशास्त्र, तर ते वैदिक ज्योतिषशास्त्र. तर त्याचा मी प्रेफर करते त्याला. आणि मग कसं असतं ना, काळमानानुसार अनेकांना अनेक पद्धती इन्स्टंट लागतात. त्या इन्स्टंट पद्धतीमध्ये प्रश्नकुंडली आली, केपी आली, लाल किताब आलं, न्यूमरॉलॉजी आलं, आजची गरज म्हणू शकतो आपण त्याला, किंवा मी स्वतः संशोधित केलेली जे पद्धती पण आली. अशा खूप पद्धती आल्या. जे पद्धत हो, मी ती स्वतः संशोधित केली होती. तो आता खूप विषय वेगळा जाईल, नाही तर ती कशी निर्माण. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल ना, कारण मी जे स्कूल ऑफ आर्टचा स्टुडंट आहे. बरं, त्यामुळे ते जे होतं ते शॉर्ट फॉर्म होतं. तसंच आमच्या मुंबईत जे हॉस्पिटल आहे, पण हे जे काय आहे, हे जे असं झालं की माझ्याकडे खूप जातक असतात. मग एक दिवस काय झालं ना, एक जातक आला, तो 5:13-14 काहीतरी आला. त्याने आल्याला मला ना पहिला प्रश्न विचारला की मी परदेशात जाईल का. हा प्रश्न आम्ही तृतीय स्थानावरून पाहतो. मग परदेशात जाणारा व्यक्ती पुण्यात घर बांधायचं त्याचं काही काम आहे का. 4 मिनिटांनी त्याने विचारलं की मी पुण्यात घर बांधेल का. हा प्रश्न आम्ही 4थ्या स्थानावरून पाहतो. अजून 2-5 मिनिटं गेले, म्हटलं हा नोकरीला लागलाय, घर बांधतोय पुण्याला,
मग विचारतो मी नवीन कोर्स शिकेल का. मी तिथे थोडी डिस्टर्ब झाले. मग मला अचानक जाणवलं की ह्याच्या प्रश्नांना एक लिंक आहे 3, 4, 5. मग असं काही निसर्गाचा नियम आहे का की विशिष्ट मिनिटाला विशिष्ट प्रश्न. तर माझी एक सवय आहे, म्हणजे तुम्ही माझ्या घरी जाल ना तर रजिस्टर भरून कपाटे आहे हे. प्रत्येक जातकाला की त्याचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, त्याने विचारलेले प्रश्न आणि त्याची मिनिटं लिहून ठेवायची. मग मी सगळे पुढचे जातक सोडून दिलं. वरती माझ्या स्टडी रूम मध्ये गेले आणि रजिस्टर चेक करायला घेतलं. तेव्हा मला असं लक्षात आलं की दर 5 मिनिटाला लोकांच्या मनातले प्रश्न बदलतात. मग लोकांच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते आपल्या घड्याळीच्या 12 विभागाशी रिलेटेड आहे. दर 5 मिनिटाला त्यांचा प्रश्न बदलतो किंवा त्यांची मानसिकता बदलते आणि त्यांच्या मनातला भाव ओळखण्याची संधी या घड्याळीतून आपल्याला मिळते. ती पद्धत. आणि मग मला ती सापडली होती म्हणून मी स्वतःच ज्योती जोशी जे पद्धती नाव त्याला देऊन टाकलं. मग ज्या लोकांकडे नाव नाही, जन्मतारीख नाही, जन्मवेळ नाही, जन्मस्थान नाही, असा व्यक्ती आला आणि त्याला भविष्य जाणून घ्यायचं असतं, प्रत्येकाच्या मनातली ती सुप्त इच्छा असते. तो येऊन बसला की त्याला त्याच्या मनातला प्रश्न मी पहिल्या क्षणाला या पद्धतीने सांगू शकते. त्याचं मी आणि माझ्या स्टुडंट्सनी खूप वेळा ट्रायल घेतले, जवळपास स्टॅटिस्टिक मांडले, 3,500-4,000 हजार पत्रिकांवर त्याला तपासून पाहिलं तर त्याचे 80% आसपास आम्हाला रिझल्ट मिळाले की दर 5 मिनिटाला लोकांच्या मनातले प्रश्न बदलतात. ते प्रश्न शोधण्याची कला इथून सापडते आणि त्याचं उत्तरही तिथेच सापडतं. हा, मग त्याला ज्योतिषाचं ज्ञान लागतं पण समजून घ्यायला. याच अभ्यासावर आधारित तुम्ही ह्या 3-4 कुंडल्यांचा अभ्यास करून तो पॉडकास्ट केला होता. त्यात सगळ्यात आधी तुम्ही महाराष्ट्राच्या कुंडलीबद्दल बोलला होता. त्यात आता ज्यांच्याशी आपण संबंधित हा जो मुद्दा मुळात जिथून निर्माण झालाय की देवेंद्र फडणवीस हे काही झालं तरी मुख्यमंत्री होणार नाहीत असा एक प्रवाह होता काही महिन्यांपूर्वी, त्याला छेद देत देवेंद्र मुख्यमंत्री झालेले आहेत. तर आता देवेंद्रजींची जी कुंडली आहे ती काय सांगते, म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे ते झाले खरे? झालेत. त्यांची पत्रिका आताही समोर आहे. पत्रिका अत्यंत प्रबळ आहे. म्हणजे या पत्रिकेला आम्ही 85-90% सुद्धा गुण देऊ. परंतु कोणत्याही पत्रिकेचा काळ चांगला किंवा वाईट असतो. तेव्हाही मी म्हटलं होतं की त्यांनी होऊ नये, त्यांनी होऊ नये. माझा त्यांच्याशी वैर नाही, कारण आता जो त्यांचा काळ सुरू आहे तो त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात टॉप पिरियड आहे. येणारे 6 महिने त्यांच्या पत्रिकेनुसार त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. अशा काळात आता त्यांना जे केतूच्या महादशेचा हा जो शेवटचा टप्पा आहे तो त्यांना थोडं अजून त्याग करायला सांगतो की थोडं 2 पावलं मागे घ्या, किंग मेकर व्हा. पुढचं तुमचं खूप ब्राईट फ्युचर आहे. म्हणजे आम्ही त्यांची मूळ कुंडली इथे माझ्या समोर आहे. कुंभ राशीची कुंडली आहे. चंद्र राहू युती आहे. राहूला आम्ही 21व्या शतकातला राजा म्हणतो. मी मिळवणार म्हणजे मिळवणारच, ते त्यांच्यात आहेतच, इनबिल्ट आहे. त्याच्यानंतर त्यांची दशमांश म्हणजे पॉवर, पोझिशन, सत्ता देणारी एक पत्रिका असते. ती पत्रिका त्यांची शुक्राची म्हणजे तूळ लग्नाची आहे आणि शुक्र 4th स्थानात शनी सह बसलेला आहे. आता शनी म्हणजे जनता, जनतेचं प्रेम आणि सोबत शुक्र. म्हणजे जेव्हा शुक्रामधलं हा विशिष्ट एक टप्पा संपून जाईल तेव्हा त्यांना प्रचंड प्रेम जनतेकडून, महिला वर्गांकडून आणि सत्ता, प्रतिष्ठा हे सर्व येणारे खूप वर्ष मिळणार आहे. म्हणजे आज ते जिथे आहे त्याच्या कितीतरी मोठी प्रगती आहे. परंतु ही जी त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं, माझ्या मते इथे त्यांचं नुकसान झालेलं आहे. प्रत्येक नुकसान आपण काउंटिंग करू शकत नाही, राजकारणातल्या अनेक बाबी असतात. परंतु यांच्यामुळे, या पोझिशन त्यांनी घेतल्यामुळे त्यांचं भविष्यातलं स्वतःचं वैयक्तिक नुकसान झाल्याचं पत्रिका दाखवते. अच्छा, येणारा जो 6 महिन्याचा कालावधी आहे तो फडणवीसांसाठी थोडासा अडचणीचा ठरू शकतो असं दिसतंय का? त्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पुढे काही वेगळीच आव्हानं निर्माण होणार आहेत? भरपूर आव्हानं आहेत. मुख्यमंत्री म्हणून आहे, पत्रिका आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा इथे जर आपण त्यांची दशमांश कुंडलीला गेलो तर केतू गुरु युती कुटुंब स्थानात आहे. म्हणजे कौटुंबिक व्यक्तीकडून, घरातून सुद्धा आणि पक्षातून सुद्धा
संस्थेतून सुद्धा सर्वत्र त्यांना लढायचे आहे. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रू जास्त त्रासदायक असतात. ते सुरुवातीपासूनच त्यांना तोंड देत आलेले आहेत. नाही ते मला माहिती. नाही, मी एक राजकारणाचा अभ्यासक म्हणून आम्ही इथे कुटुंब स्थान आणि केतू पाहतो. म्हणजे कुटुंब जरी आपण म्हणताय तरी ते कुटुंब कुटुंब म्हणजे म्हणजे ते पक्ष. पक्षही असू. कुटुंब म्हणजे पक्ष किंवा त्यांची संस्था हा. किंवा त्यांची जवळची माणसं. आता कुटुंब आणि फॅमिली हे वेगवेगळे शब्द आहेत. हो, कुटुंब हा भारतीय शब्द आहे. तो खूप ब्रॉड आहे. ब्रॉड. म्हणजे भारतीय संस्कृतीतील प्रत्येक शब्द ब्रॉड आहे आणि जेव्हा त्याला वेस्टर्न टच येतो तेव्हा तो नॅरो होत जातो. खरी गोष्ट आहे. आता देवेंद्रजींचं जे आपण भाकीत केलं होतं ते त्याबद्दल आपण बोललोच, पण त्यानंतर ज्यांचा सर्वाधिक गवगवा झाला होता ते एकनाथ शिंदे. त्यांची तुम्ही पत्रिका पाहिली होती आणि अगदी निकाल लागेपर्यंत आणि पुढचे काही दिवस जे काही सुरू होतं त्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनणार असं सर्वत्र बोललं जात होतं. अचानक एकनाथ शिंदेच्या पदरी हे उपमुख्यमंत्री पद का आलं असावं? म्हणजे ते 132 जागा भाजपने जिंकल्या, त्या सर्वात मोठा तो फॅक्टर आहेच म्हणा, पण 57 जागा जिंकून आलेले एकनाथ शिंदे हे सुद्धा या सत्तेत मोठे वाटेकरी आहेत. म्हणजे निकाल आल्यावरही असं वाटत होतं की शिंदे सरच मुख्यमंत्री होतील. म्हणजे निकाल जेव्हा आला धडधडीत दिसत होतं की बीजेपी किंवा बीजेपी मधला दुसरा चेहरा येतो का, तरीही असं वाटत होतं. कारण एकनाथ शिंदेजी यांची पत्रिका प्रचंड प्रबळ आहे. म्हणजे आणि काळ जास्त उत्तम आहे. जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की फडणवीस सरांना हा 6 महिने काळ कठीण आहे, तसं एकनाथ शिंदे यांना काळ खूप सकारात्मक आहे. आता काळ सकारात्मक आहे म्हणून आम्ही सांगितलं की ते मुख्यमंत्री होतील, पण कसं होतं ना, काळ सकारात्मक अनेक पद्धतीने होऊ शकतो. कदाचित ते आता उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्यांच्या हातात सत्ता जास्त राहील, पॉवरफुल असू शकतात. काहीतरी त्यांना पॉवर मिळाल्याशिवाय राहणारच नाही. कारण त्यांना जी राहू मधली शुक्राची अंतर्दशा आहे ती त्यांना, राहू जसं मी अगोदर बोलले, त्यांना सत्ता देईल, अधिकार देईल. शुक्र त्यांना प्रसिद्धी देईल, पैसा देईल, महिला वर्गाचं प्रचंड सहकार्य देईल. ते लाडकी बहीण योजना आहेच. तर त्यांची पत्रिका अत्यंत प्रबळ आहे. आणि होतं काय ना की जेव्हा पत्रिका झाल्या तेव्हा ऋषीमुनींना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे शब्दच माहिती नव्हते. मग आम्ही काय करतो, काळानुसार संशोधन करत आम्ही असं पाहतो की किती टक्के यशस्वी होते आणि मग त्यानुसार पर्सेंट लावत असतो. तर तिथे अजूनही हे खूप प्रबळ दिसत आहे. आणि त्यांचा राहू त्यांना शांत बसू देणार नाही. त्यांच्या पत्रिकेत उच्चीचा राहू आहे. ते सेकंड पोझिशन मान्य करू शकणार नाही आणि त्यामुळे अंतर्गत एक अस्वस्थता निर्माण होणं, मला पाहिजे वेगळं, पाहिजेच वेगळं आणि त्याची रिएक्शन येणं हे वेगळं, ते एक मोठं चॅलेंज आहे. जर राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर तुम्ही जी अस्थिरता वर्तवली होती तुमच्या पॉडकास्टमध्ये, ती अस्थिरता अशी सुप्तावस्थेत 6 महिने दिसत राहील महाराष्ट्रात असं एकंदर आता तुमच्या बोलण्यावरून जाणवतंय. होय, कारण तुम्ही जसं म्हणालात की शिंदेचा जो राहू जो आहे तो अगदी उच्चीचा आहे आणि मग त्यामुळे तो त्यांना शांत बसू देणार नाही. त्यात शुक्र हे स्त्री तत्वाचं एक ग्रह आहे आणि त्यामुळे त्यांना ती लोकप्रियता तर मिळणारच आहे. पण उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारणार नाहीत मानसिकरित्या किंवा त्यांच्या मनाची तयारी नाही. मग अशा अवस्थेतला माणूस काय काय करू शकतो? त्यामुळे कदाचित ही अस्थिरता महाराष्ट्राच्या नशिबी आहे असं. होय, आणि 29 मार्च नंतर त्यांची पत्रिका थोडी वीक होते. 29 मार्च 2025. मग अशा वेळी काय होतं ना की बघा, माणसं चुकत नाही, ग्रह चुकवतात. हा राहू त्यांना सत्तेसाठी किंवा कोणत्या तरी गोष्टीसाठी सतत उद्युक्त करेल आणि त्याच्यातून कदाचित चूक झाल्यामुळे 29 मार्च नंतर त्यांचं नुकसान होत असल्याचं दिसतंय. हा एक वेगळं आता इथे मला आता दिसतंय जेव्हा मी तुमच्या समोर बसली पत्रिका पाहत, की 29 मार्च नंतर कदाचित त्यांची पत्रिका एक वेगळं वळण घेईल, वीक होईल, परंतु तरी सुद्धा ते पुन्हा सत्ता प्राप्त करतील.
तर साधारणपणे मार्च, एप्रिल, मे, जून हे पिरियड वेगवेगळे वातावरण निर्मिती करेल. प्रत्येकामध्ये एक वेगळं इगो वाढेल. कारण की होणार कसं आहे ना, 29 मार्चला शनी जाईल मीन राशीत, जलतत्वाची रास आहे, आणि राहू येईल कुंभ राशीत 17 मेला. तोपर्यंत शनी आणि राहू एकत्रित मीन राशीत राहतील. मध्ये तिथेच रवी येईल, मध्येच तिथे बुध असेल जो निचीचा असेल. बुध म्हणजे पत्रकारिता, गैरसमज करू नका. परंतु पत्रकार लोक या गोष्टींमध्ये अजून विषय वाढवतील, आगीत तेल ओततील. नेहमीच असतात ते. तिथेच शुक्र येईल त्याच राशीत. ही निसर्ग कुंडलीची व्ययस्थानाची रास आहे, मीन रास. त्या राशीत हे सर्व ग्रह एकत्रित राहणार आहेत 29 मार्च ते 17 मे. हा काळ अत्यंत कठीण आहे, आणि अशा काळाला सांभाळणारा आपल्या पत्रिकेत एकमेव ग्रह असतो तो म्हणजे गुरु, की जो सगळ्यांना समुपदेशन देतो, सांभाळून घेतो, की ठीक आहे 2 पावलं मागे घ्या, काही बिघडणार नाही, सत्ता आज आहे उद्या पुन्हा मिळेल. हे जे सगळं सांगणारा ग्रह आहे तो यावर्षी त्याची सुद्धा भूमिका बदलणार आहे. म्हणजे 2025 मध्ये ग्रहांची वाटचाल थोडी वेगळी आहे, चॅलेंजिंग आहे खूप. गुरु जो एरवी एका राशीत 13 महिने राहतो, त्या राशीच्या आणि 4 राशींना एकाच वेळी सांसारिक सुख, संतती सुख, शिक्षण, घरातलं सौख्य हे सगळं देणारा गुरु असतो. योग्य मार्गाने अर्थार्जन, आणि 13 महिने तो शांततेने त्याचं कार्य करतो. 2025 मध्ये तो फक्त 5 महिन्यात राशी बदलून टाकेल. मग 13 महिन्याचं काम जेव्हा जर गुरुदेव 5 महिन्यात करतील तर हे सगळ्यांवर दुष्प्रभाव आहे. मग ती पत्रिका कुणाचीही असो, फडणवीसची असो, शिंदेजीची असो, किंवा अजून XYZ, प्रत्येक पत्रिकेला या संघर्षाचा सामना करायचा आहे. यातला तिसरा कोण जो आहे ना, अजितदादा पवार. कारण आता त्यांच्याकडे जे संख्याबळ आहे त्यामुळे तेही आता एक डिसाइडिंग फॅक्टर, म्हणजे एक निर्णायक शक्ती म्हणून बसलेत. शिंदेचं उपमुख्यमंत्रीपद कदाचित अजितदादांना मिळालेल्या या जागाही असू शकतात. हे ग्रह ना त्यांचे कार्य व्यवस्थित करत असतात. इथे गंमत काय घडते की आता आपण अजितदादांची पत्रिका घेतली तर त्यांना बुधामध्ये राहूची अंतर्दशा आहे. दोघं एकमेकांशी 3-11 करताय. यश, पैसा त्यांना सगळं मिळणारच आहे, प्रतिष्ठा मिळणार आहे, पोझिशन मिळणार आहे. आणि इथे बुध ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता बुध म्हणजे काय? प्राथमिक बुद्धिमत्ता. बुध म्हणजे राजकुमार. तुम दोनों लढो. मला खरंच पत्रकारितेतलं कळत नाही, चुकीचं असेल तर कट करून द्या. तर 2 व्यक्तीच्या भांडणात कधी कधी तिसऱ्या व्यक्तीचा जो फायदा होतो तो इथे होताना दिसतोय. कारण की बुध आणि राहू एकमेकांशी 3-11 करताय. फरक कसा पडला बघा की शिंदेजी यांची पत्रिका पाहिली तर राहूमध्ये शुक्राची अंतर्दशा, आणि पवारजी यांची पत्रिका पाहिली तर बुधामध्ये राहूची अंतर्दशा. दोघांमध्ये राहू आला, त्यामुळे दोघांना सत्ता हवीच आहे. ही ची जी भाषा असते ना ती राज्याला अस्थिरता देते. नेतृत्व त्यांनी सत्ता घ्यावी, त्यांनी जनतेची सेवा करावी, परंतु जेव्हा जेव्हा ची भाषा येते तेव्हा राज्याचं नुकसान होतं. आणि या दोघांच्या पत्रिकेत एकाच वेळी ती आलेली आहे. अशा पद्धतीनं तर शिंदे असोत, फडणवीस असोत किंवा अजितदादा असोत, या तिघांच्या पत्रिकांचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्र यात भरडला जातोय. त्यामुळे महाराष्ट्राची पत्रिका आता काय सांगते? ही खरंच सुरुवातच महाराष्ट्राच्या पत्रिकेपासून झाली होती. म्हणजे सर्वप्रथम मी जेव्हा महाराष्ट्राची पत्रिका त्या दिवशी उघडली होती तिथूनच मला अस्थिर दिसायला सुरुवात झालं होतं, आणि तिथूनच मी नाही तर एरवी माझे विषय आमच्या ज्योतिषशास्त्राचे असतात किंवा अभ्यासकांसाठी असतात. राजकारणावर खूप मर्यादित व्हिडिओ असतात माझे, परंतु विषयाची सुरुवातच महाराष्ट्राच्या पत्रिकेतून सुरू झालेली, आणि महाराष्ट्राची पत्रिका खूप मोठ्या समस्यांना समोर जाताना दिसते. म्हणजे एक विशिष्ट टप्पा आहे तेवढा पार केला की महाराष्ट्राची सुद्धा मोठी प्रगती आहे, खूप मोठी प्रगती आहे. पण 2025, 26, 27, 25चे जून नंतर असे 2.5 वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आहे. जून 2025 पासून 26, 27
आता त्याला 2-3 कारण आहेत. एक तर शनीचं जे मीन राशीतून गोचर आहे ते महाराष्ट्राला खूप अधिक त्रासदायक आहे. कारण महाराष्ट्राच्या मूळ पत्रिकेत मीनेत केतू आणि निचीचा बुध आहे. या काळात फिरून तिथेच केतू येणार आहे, तिथे राहू येणार आहे, तिथे निचीचा बुध आहे, तिथेच शुक्र आहे, तिथेच शनी आहे. आणि त्यामुळे हे 2.5 वर्ष महाराष्ट्रासाठी कठीण आहे. आणि त्याच वेळी डिसेंबर 27ला महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर प्रगती सुरू करेल. त्याच्यानंतर सातत्याने महाराष्ट्राला प्रगतीचा काळ आहे, कारण महाराष्ट्राला सुद्धा शुक्राची महादशा लागेल. म्हणजे मधल्या काळात जी महाराष्ट्राची प्रगती कुठेतरी खुंटली होती, थांबल्यासारखी झाली होती, तो काळ पुन्हा एकदा बदलेल. पण त्याला डिसेंबर 27 आहे आणि तोपर्यंत महाराष्ट्राच्या पत्रिकेत खूप संकट लिहिलेली आहे. म्हणजे राजकीय आहे किंवा भौगोलिक प्रश्न काही निर्माण होणं किंवा अस्थैर्य निर्माण होणं, मनामनात द्वेष निर्माण होणं, विघटन तयार होणं. कारण होतं काय ना की जेव्हा मीन राशीत आता महाराष्ट्राच्या हे सगळे दशम स्थानात ग्रह गर्दी करतील, त्याचवेळी मंगळ सारखा ग्रह महाराष्ट्राच्या कुटुंब स्थानात निचीचा आहे. मंगळ एरवी एका राशीत 1.5 महिने राहतो. या काळात तो 6 महिने महाराष्ट्राच्या पत्रिकेत कुटुंब स्थानात निचीचा राहणार आहे. मंगळ हा अग्रेसिव्ह ग्रह आहे, सेनापती म्हणतो आपण त्याला. तो नकारात्मक वातावरण निर्माण करेल. बुध 3 महिने निचीचा राहील, म्हणजे तिथून सुद्धा प्रचंड नकारात्मकता येईल. महाराष्ट्राला केतूची महादशा, ते पण नकारात्मकता. माझ्या राज्यावर खूप प्रेम आहे, माझ्या राज्याने विकास करावं हे मला वाटतं. आमचा कोणताच हेतू नसतो, आम्हाला पत्रिकेशिवाय खरंच काही कळत नाही. तेच जे दिसतं ते असं विचारल्यावर आम्ही सांगतो. मग आता उद्या कोणी मला असं बोलू नये की माझ्या महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. पण खरं आपण जिथे राहतो, जन्मापासून आपलं असतंच ते प्रेम असणं स्वाभाविक आहे. आणि जर राज्य जर संपन्न झालं, सुस्थितीत असलं, तर पर्यायानं आपण सुखी असतो. परंतु इथे दिसतंय की आणि महाराष्ट्राचा हा टेम्पररी 2.5 वर्षाचा काळ खूप मोठा चॅलेंजिंग आहे. आता आपण असं म्हणजे ह्या टप्प्यावर मला या आपल्या चर्चांना विराम देताना मला असं बोलावंसं वाटतंय की हा जो काही 2.5 वर्षांचा काळ आहे तो सुखकर व्हावा म्हणून काही उपायही कुंडली सांगते किंवा तुमचं ज्योतिषशास्त्र सांगतं का? हो, नक्कीच. काय उपाय केले पाहिजे? उपायशास्त्र हा खूप छान आहे. म्हणजे मी गंडे दोरे बांधा असं नाही सांगणार, परंतु उपायशास्त्रामध्ये कसं असतं ना की इथे आम्ही जसं ऋषी पराशर त्यांनी ग्रंथाची सुरुवात जी केली, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ग्रह, नक्षत्र, तारे समजून घ्या आणि त्यानुसार उपाय करा, म्हणजे तुमचं आयुष्य सुखद होईल, तुमचं कुटुंब सुखद होईल. तसं आता इथे आपल्याला प्रश्न काय निर्माण झाला की मंगळ अग्रेसिव्ह झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एखादं कार्य करण्यापूर्वी 2 वेळा विचार करावा, थोडासा इगो बाजूला सरकवा. बुध निश्चितचा झालाय, बोलण्यापूर्वी विचार करावा की आपण जे बोलतोय त्याचा काही दुष्प्रभाव येण्याची शक्यता आहे का. गुरु वेगात पळणार आहे, त्याला आम्ही अतिचार गती म्हणतो. मग गुरुचे जे कार्य मार्गदर्शनाचे वगैरे ठीक आहे, ते या काळात नाही करू शकणार, परंतु त्यांनी आपल्याला पूर्वी जे दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करा. शुक्र वैभवाचा कारक आहे. अतिवैभव याचे दुष्प्रभाव पाश्चात्य देशांमध्ये आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. भारतात आले नाही असं म्हणू शकत नाही. तो 6 महिने या काळात उच्चीचा राहणार आहे की जो एरवी एका राशीत फक्त 1 महिना राहतो. तर त्याचा अतिरेक होणं अतिशय वाईट आहे. तर स्वतःचं सुख, भौतिकता याच्या मागे न लागता मी, माझा देश, माझं राज्य याचा थोडासा विचार करावा आणि प्रत्येकाने त्या दृष्टीने कार्य करावं. किंवा एक मी वार्षिक राशी भविष्यामध्ये सर्वांना एक मंत्र दिलेला आहे की एक सामूहिक मंत्र जाप वातावरण बदलून टाकता. तर तो मंत्र आहे महामृत्यूंजय मंत्र, की जो वर्षभर माझ्या चॅनलवर प्रत्येक प्रेक्षकाने म्हणावं असं मी जाहीरही केलेले आहे त्या राशीच्या व्यक्तींनी. तर तसं जर झालं तर एक मोठा फरक पडेल. नाही, खरंय, फरक पडायलाच हवा. कारण आपण ज्या राज्यात राहतो
जसं मगाशी म्हणालो, तर ते जर संपन्न असेल, ते सुखी असेल, तर ओघाने आपणही सुखी. तर ही जी काही अस्थिरता आहे, 2.5 वर्षांचा जो कठीण कालावधी आहे, तो राजकीय असू शकतो, भौगोलिक दृष्ट्या काही आपदा येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा जर आपण सारासार दृष्टीनं विचार केला, तर त्या सगळ्या आपदांना तोंड देण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती या ज्योतिषशास्त्रातून आपण मिळवली, असं आजच्या या घडीला आपण मानून त्या संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज होणं गरजेचं आहे. बाकी या पॉडकास्टच्या मागे कुठलाही राजकीय हेतू किंवा कुहेतू आमचा अजिबात नव्हता. फक्त एकच गोष्ट, महाराष्ट्रात जे सरकार चालवतात, ज्यांच्या हाती सुकाणू आहे, त्यांच्याकडून काही जर चुका होत असतील तर त्याची फळं ही सर्वसामान्यांना भोगावी लागतात. तर ती जर अपरिहार्य असतील तर त्याच्यावर काहीतरी उपाय शोधता यावेत. जसं त्यांनी सांगितलं की काही गोष्टी आपण केल्या तर त्यातून आपण कसे बसे मार्गस्थ होऊ शकतो. तर हाच सदहेतू बाळगून हा पॉडकास्ट केला होता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ज्योती जोशींना विचारू शकता कमेंटच्या माध्यमातून. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न ते करतील. त्यांचंही चॅनल आहे जे प्रसिद्ध आहे, ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी केलेला एक जो काही प्रिडिक्शन जे होतं, जे अंदाज होता, तो चुकल्यामुळे असंख्य लोकांनी कमेंट्स केल्या, असंख्य लोकांनी प्रश्न विचारले आणि त्या सगळ्यांच्या मनातली जी भावना होती तीही माझ्या मनात होती की ज्योतिषशास्त्र चुकीचं ठरतंय किंवा ज्योतिषशास्त्राकडून एखादा चुकीचा संदेश पोहोचवला जातोय, तर तसा एक गैरसमज जनतेत, जनसामान्यात बोलते, शास्त्र चुकत नाही, माणूस चुकतो. ते तुम्ही सुरुवातीलाच उद्धृत केलं की शास्त्र चुकीचं नव्हतं, ते शास्त्राकडे बघून जो तुम्ही अंदाज वर्तवला होता त्यात तुम्ही चुकलात. आणि ते तुम्ही प्रांजळपणे कबूल केलं. तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तर याच नोटवर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.